मत्तई सुवर्तमान अध्याय 24 वचन 1 पासून पुढे 14 पर्यंत बघा आणि पूर्ण बायबल पान क्रमांक 36 बघा. आणि ज्या लोकांनी आता पवित्र शास्त्र बायबल खरीदलेला आहे त्याने पान क्रमांक 31 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊ नये का. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या. मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवावयास जवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्हाला दिसते ना? मी तुम्हाला खचित सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पडला जाणार नाही. तो जेथुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याची व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मीच ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. तुम्ही लढाईविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यातच शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठील आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदनेचा प्रारंभ होत तेव्हा तुमची हाल करण्याकरिता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्र तुमचा देश करील. त्यावेळी पुष्कळ जण अडकतील, एकमेकास धरून देतील व एकमेकाचा देश करतील. पुष्कळ खोटे संदेश उठतील व अनेकास फसवतील आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळाची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच करील. सर्व राष्ट्र साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या कालाविषयी भविष्यवाणी करतोय आणि शेवटच्या कालामध्ये काय चिन्ह घडतील, जग ज्या वेळेस संपायला येईल त्यावेळेस जगाची दुर्दशा कशी होईल आणि जग किती हालातामध्ये पडेल याविषयी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतोय. ज्या वेळेस येशू ख्रिस्त मंदिरात होता, येशू ख्रिस्त मंदिरात होता आणि मंदिरातून बाहेर निघून तो जेव्हा चालत होता पुढे जेतुनाच्या डोंगराकडे जाण्यासाठी, त्यावेळेस येशू ख्रिस्ताचे शिष्य येशू ख्रिस्ताकडे आले
आणि येशू ख्रिस्ताला मंदिराच्या मोठ्या इमारत आणि चिरे दाखवू लागले. आणि येशूचे शिष्य येशूला म्हणाले, पहा गुरुची किती मोठ्या इमारती आहेत आणि किती मोठे चिऱ्यावर चिरे उभे आहेत. अशा वेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, असे दिवस येतील की इमारतीवर राहणार नाही. असे दिवस येतील की चिरा चिऱ्यावर राहणार नाही. हे सर्व खाली पडून जाईल. येशूने असं का सांगितलं की एक समय असा येईल की इमारतीवर राहणार नाही, चिऱ्यावर चिरा राहणार नाही. कारण येशूला अगोदर माहित होतं की या जगाचा जेव्हा शेवट येईल तेव्हा अतिशय भयानक स्थिती या जगाची होईल आणि हे जग काही राहू शकणार नाहीये. या जगाची दुर्दशा अतिशय खराब होईल. म्हणून येशू शिष्यांना म्हणाला, मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवत जवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्हाला दिसते ना? मी तुम्हास खचित सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की तो पडला जाणार नाही. येशू म्हणाला त्यांना की असे दिवस येतील जगामध्ये की इमारतीवर उभी राहणार नाही, चिऱ्यावर उभा राहणार नाही. शेवटचा काळ जेव्हा येईल तेव्हा चिऱ्यावरून खाली पडेल. या जगाची अतिशय खराब दुर्दशा होईल. पण जेव्हा ह्या गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही घाबरू नये. आजच्या वेळेस माझ्या प्रियानो, हा शेवट काळ चाललेला आहे आणि इमारतीवर आता राहिलेले नाहीये. तुम्ही पाहत आहात इराक मध्ये, इस्रायल मध्ये आणि अमेरिकेमध्ये इमारती कोसळून पडत आहेत, चिरे कोसळून पडत आहेत. आणि नगराची आणि शहराची अवस्था कशी झाली, एवढी बिकट झाले, एवढी दुर्दशा झाली की लोक मरण्याचा समय शोधत आहेत की कुठे मरण मिळेल. या चिऱ्याखाली मरण्यापेक्षा, इमारतीखाली मरण्यापेक्षा स्वतः मरण घेतलेला बरं आहे. पण या गोष्टी आज घडत आहेत ना, या गोष्टी विषयी येशू ख्रिस्ताने 2026 वर्षाअगोदर 21:26 हे काळामध्ये सांगून ठेवलं की जगाचा जेव्हा शेवट काळ येईल तेव्हा इमारतवर राहणार नाही आणि चिऱ्यावर राहणार नाही. असे दिवस या जगात येतील. आणि पुढे येशू ख्रिस्त जेतूनाच्या डोंगरावर जाऊन बसला तेव्हा शिष्य त्याच्याकडे एकांत जमले. आपण पुढे वाचूया. तो जेतूनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. येशूचे शिष्य येशूला म्हणाले, हे चिन्ह केव्हा घडतील की इमारत खोचलेल आणि चिरा खोचलेल आणि जग कसा संपेल आणि तुम्ही जगामध्ये न्यायाधीश बनून केव्हा येईल आणि केव्हा याल हे आम्हाला सांगा. शिष्याने येशूला काय विचारलं? परत एकदा लक्ष द्या. तो जेतूनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आम्हाला सांगा. येशू ख्रिस्ताचे शिष्य येशूला म्हणाले, आपलं येणं जगामध्ये केव्हा होईल आणि हे जग
हे आम्हाला सांगा. तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना पुढे म्हणाला. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मीच ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. येशूने त्यांना चिन्ह काय सांगितलं? जेव्हा तुम्ही इमारती कोसळताना पाहाल, चिरे कोसळताना पाहाल, त्याच समयी असे दिवस येतील की माझ्या नावाने लोक या जगात तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला फसवण्याचं काम करताना ते तुम्हाला सांगतील, मी ख्रिस्त आहे, मला देवाने तुमच्याकडे पाठवलंय, असे लोक येऊन तुमच्याकडे सांगतील. तेव्हा ते खरे नका मानू आणि त्यांचं नका ऐकू. माझ्या प्रियानो, आज हा शेवट काल आहे आणि या शेवट कालाविषयी येशूने गेल्या 2026 वर्षाअगोदर सांगून ठेवलंय. किती वर्षाअगोदर भविष्यवाणी येशूने केले? 2026 वर्षाअगोदर 2126 काळामध्ये येशू ख्रिस्ताने या जगात ही भविष्यवाणी शिष्या लेखत केलेली आहे आणि शिष्यांना सांगून ठेवलेलं आहे की जगाचा शेवट काल येईल तेव्हा इमारतवर राहणार नाही, चिऱ्यावर राहणार नाही, हे सर्व खाली पडून जातील. आणि जेथुनाच्या डोंगरावर येशू बसल्यावर शिष्य म्हणाले की जेव्हा तुम्ही या जगात याल आणि हे जग केव्हा संपेल हे चिन्ह आम्हाला सांगा. तेव्हा येशू म्हणाला, मी तर येणारच आहे, पण माझ्या अगोदर असे लोक येतील की माझं नाव घेऊन येतील आणि तुम्हाला सांगतील, ए तू जिथे प्रार्थनेत जात आहेस ना, ती खोटी प्रार्थना आहे, मी ख्रिस्त आहे आणि मला देवाने तुमच्याकडे पाठवलेलं आहे, तुम्ही माझ्या ऐका. त्या प्रार्थना सोडून द्या. त्यावेळेस तुम्ही अशा लोकांचं ऐकू नका आणि असे पण खोटे संदेश ठेवतील की ते दादागिरी भरलेले असतील आणि ते येशूला मानणारे नसतील, तर तुम्हाला येशूकडे जाण्यासाठी मनाई करतील, तुमच्यावर अधिकार चालवायला येतील, तुमच्याशी भांडण करणार नाही, तर तुम्हाला येशूमध्ये जाण्यासाठी मनाई करतील. असे लबाड आणि खोटे ख्रिस्त लोक तुमच्याकडे येतील. तुम्हाला असे पण सांगतील, तू आज येशूला मानत आहेस, माझ्याकडे 20 वर्ष अगोदरपासून बायबल आहे, तू काय सांगतोस मला? माझा ऐकतो आणि त्या येशूकडे जाऊ नकोस. त्यावेळेस तुम्ही त्यांचं ऐकू नका, बायबल म्हणता. तुम्ही एकदा जर ऐकलं तर त्या खोट्या संदेशामुळे तुम्ही फसाल आणि तुमच्या जीवाचा आणि शरीराचा आणि आत्म्याचा नाश करून बसाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू पुढे काय म्हणाला त्यांना? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. कशाचा? सावध म्हणजे जागे. कोणी पण तुमच्याकडे येईल, त्यांचं खरं नका मानू, नाहीतर तुमच्याकडे येऊन सांगतील, अरे एवढे नाम कशाला प्रार्थनेत जातोस, मी जवळ आहे तुझ्या, इकडेच ये आणि बस. त्यावेळेस सावध राहा, सावध जागे राहा, कारण सगळेच लोक देवाचे शिष्य आहेत असं वचन सांगत नाही, तर खोटे संदेश पण येतील आणि तुम्हाला देवाच्याच गोष्टीने फसवतील, तुमची बुद्धी गोल गोल फिरवतील आणि तुम्ही त्यांचं ऐकाल. त्यावेळेस तुम्ही पापात राहाल ना, तरी तुम्हाला माहित पडणार नाही तुम्ही पापात आहे. आणि एक दिवस जेव्हा न्यायाचा दिवस येईल, जगाचा संपण्याचा दिवस येईल, तेव्हा तुम्ही पापात देवाला दिसाल, तर तुमच्या 100% खोटे संदेश नाश करतील. हालेलुया, हालेलुया. येशू त्यांना पुढे म्हणाला, कारण पुष्कळ जर माझ्या नावाने येऊन मीच ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. काही लोक असे तुमच्याकडे येतील, ते येशूला मानणारे असतील आणि ते तुमच्याकडे येऊन काय बोलतील? मी ख्रिस्त आहे, मी येशू आहे. येशू काय बोलतील माहित आहे? मी येशू आहे, तुम्ही माझं ऐका. त्या येशूला काय तुम्ही वाट पाहता, त्याची येण्याची सोडून द्या. मी येशू आहे असे येऊन ते तुम्हाला सांगतील.
पण त्यावेळेस त्यांचं नका ऐकू, त्यावेळेस त्या खोट्या संदेशापासून दूर व्हा आणि त्यांच्या जाळामध्ये फसू नका प्रियांनो, नाही तर नाश करून बसाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशू ख्रिस्त त्या जेतुनाच्या डोंगरावरच बसलेला असताना येशू ख्रिस्ताने शिष्यांना पुढे काय सांगितलं? 6व्या वचनात लक्ष द्या. हे वचन तुम्हाला समजावं म्हणून मी अशा रीतीने वाचत आहे, नाहीतर मी डायरेक्टली स्पष्टीकरण तुम्हाला दिलं असतं. पण मी का वाचत आहे? तुम्ही सावध व्हावे, तुम्ही जागे व्हावे आणि जगाच्या कोणत्या संकटाला घाबरू नये, कोणत्या अपवादाला घाबरू नये. कारण तुम्ही ज्या जिवंत देवाला मानत आहात तोच देव खरा देव आहे आणि तोच फक्त न्यायाधीश परमेश्वर आहे. आणि त्याच्या अधीन राहून चालणं हे माणसाला योग्य प्रतिफल प्राप्त करण्यासारखं आहे. 6व्या वचनामध्ये लक्ष द्या. येशू जेतुनाच्या डोंगरावर बसला असताना शिष्याला काय म्हणाला? शेवटच्या कालाविषयी म्हणाला, बघा तुम्ही लढाई विषय ऐकाल. कशा विषय ऐकाल? परत एकदा लक्ष द्या. तुम्ही लढाई विषय ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे आवश्यक आहे. परंतु तेवढ्यातच शेवट होत नाही. आता काय चालू आहे माहिती आहे? इराण मध्ये लढा चालू आहे, अमेरिकेमध्ये लढा चालू आहे, इस्रायल मध्ये लढा चालू आहे. आणि भारताला पण त्याने निवडलंय की भारत देशाने कोणाला तरी साथ द्यावी. आणि अशा लढाईच्या अफवा तुम्ही ऐकाल की इराण मधून, इस्रायल मधून आणि अमेरिकेमधून भारतावर आता संकट कोसळतील. त्यावेळेस माझ्या विश्वासी लोकांनो, घाबरू नका लढायांच्या अफवा ऐकून, भिवू नका. आणि असं नका म्हणू की आता शेवट काळ आलाय आणि आता शेवट होईल, लढाई चालू झाल्या म्हणजे आपण आता मरून जाणार आणि हाच शेवट काळ आहे. नाही, सगळ्या लढाया होतील पण तरी शेवट होणार नाही. देश असे मरून जातील की कचरा प्रकारे करतील देश. समजतं मी काय म्हणतोय? इराण संपेल, इस्रायल पण संपेल. कारण इस्रायलने येशूला मानण्याकरिता इन्कार केलेला आहे. कारण इस्रायल अगोदर खुद्द निवडलेला देश होता. पण इस्रायल आजच्या वेळेस येशूला मानत नाहीये आणि या इस्रायलची पण फार गंभीर दुर्दशा होईल. इस्रायलची हालत होती, हालत. इस्रायल चारो बाजूने घेतला जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे चालू झालंय, खतम कधी होणार नाही. भारत देश पण त्याच्यामध्ये टार्गेट होईल. येशू काय म्हणाला? तुम्ही लढाई विषय ऐकाल व लढायांचा अफवा ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे आवश्यक आहे. म्हणजे लढाई होणे गरजेचं आहे, तरच येशूचा पण येणं लवकर होईल. म्हणून लढाई ऐकत असताना घाबरू नका, भिवू नका. विश्वासी लोकांनो, प्रार्थना करा आणि सांगा, प्रभू तू गेल्या 2026 वर्षा अगोदर सांगितलं ते आता घडत आहे. म्हणून आम्ही प्रार्थना करतो की आमच्यावर पण संकट आली आणि या संकटात आम्ही मेलो तर शरीर मेलं तरी चालेल, पण आमचा आत्मा नक्की सांभाळतोच देवा. आमचा आत्मा वाचवतो प्रभू. पण लढायांचा अफवा ऐकून येशूला सोडू नका. लढायांचा अफवा ऐकून येशूला सोडून देऊ नका. नाहीतर तुम्ही सांगा लढाया होणार लागल्यात तर मी येशूला सोडेन. या लढायाच काय? लोक तुम्हाला अधिकारी लोकांच्या हाती पकडून देतील की हा येशूला मानत आहे. आणि एक अविश्वासी व्यक्ती खऱ्या विश्वासी माणसाचं नाव घेईल की तो गलत आहे, त्याला पकड. पण ज्याला पकडलं जाईल ना तो खरा असेल आणि अविश्वासी व्यक्ती त्याला पकडून देईल.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संभाळा माझ्या प्रियांनो, सावध व्हा. येशूने सांगितलेल्या गोष्टी घडत आहेत. या जगाला काही ठाऊक नाही. हे जग असं म्हणतं की होणार आहे ते होणार, पण माझ्या येशूने गेल्या 2026 वर्षावर या गोष्टी सांगून ठेवल्या, युग कालामध्ये सांगितल्या आणि आता घडायला लागल्या शेवटच्या काळात. हालेलुया, हालेलुया. मी पुन्हा एकदा वाचतोय कारण तुमच्यामध्ये हादरा बसलेला आहे. कारण तुम्ही लढाया कशातून पाहायला मिळत माहिती आहे? टीव्हीच्या द्वारे, मोबाईलच्या द्वारे, आणि तुमचा रूह हादरला असेल, मन हादरलं असेल. अरे आता काय होईल? घाबरू नका, स्वतःला सांभाळायचं आहे. वयाचं ते होणारच. मी परत एकदा वाचतोय जे येशूने सांगितलं, तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे आवश्यक आहे, परंतु तेवढ्यातच शेवट होत नाही. समजतं काय वचन म्हणतं? लढाया होतील आणि लोक मरतील म्हणजे शेवट झाला नाही. लोकांचे ठीक पडले, राख रंगोली होईल लोकांची, लोक मरतील, पण जोपर्यंत आपला येशू आकाशात प्रगट होऊन जगाच्या न्यायाधीश बनून येणार नाही तोपर्यंत शेवट होणार नाही. तोपर्यंत लोक या जगात मरतील फक्त. म्हणून तुम्हाला येशू भेटलेला आहे. आता मेहनत अशी घ्या की वाईट जीवनातून बाहेर निघा आणि चांगले कर्म करायला सुरुवात करा, नाही तर शेवट पण लवकर येतोय. कारण लढाया चालू झाल्या तर आपला प्रभू पण अशा समयातच येणार आहे. पण पहिल्या लढा होतील, जगाची वाईट दुर्दशा होईल आणि नंतर अचानक प्रभू आकाशात प्रगट होईल. पण तोपर्यंत हर एक विश्वासी व्यक्तीने आपल्या पापाची क्षमा मागावी आणि पश्चाताप करून स्वतःला शुद्ध करावं. म्हणजे एकदा येशू आला तर त्यावेळेस आपला नाश नको, आपला बचाव झाला पाहिजे. आवाज समजतोय? आपला बचाव झाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 7व्या मध्ये लक्ष द्या. वचन 7व्या मध्ये लक्ष द्या. फार चांगलं येशूने वर्णन दिलंय की असं होईल. बघा, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. राष्ट्रावर राष्ट्र यानी की आज भारत राष्ट्र इस्रायल राष्ट्रावर पण उठायला लागलेत ना. हे राष्ट्रावर राष्ट्र आहे. देशावर देश उठतील आणि जागोजागी दुष्काळ होतील. दुष्काळ होणं म्हणजे वस्तूची टंचाई होईल. समजतं? आणि लगेच बातमीवर चालू झालंय, गॅस लोकांना मिळत नाही या पाटणामध्ये, पेट्रोलची टंचाई होईल, खाण्यापिण्याची टंचाई. दुष्काळ म्हणजे खाणं पिणं कमजोरतेने मिळणार, भाजीपाला कमी रीतीने मिळेल देशामध्ये. समजतं? आणि या गोष्टी अगोदर येशूने सांगून ठेवल्या. म्हणून झोप नका घेऊ. राष्ट्रावर राष्ट्र उठायला लागले म्हणून जागोजागी दुष्काळ पडतील खाण्यापिण्याचे, दुष्काळ पडतील वस्तूचे, दुष्काळ पडतील त्याचे माहित आहे, चिकट मीठ मसाल्याचे. दुष्काळ पडतील पेट्रोल, डिझेल, तेल, मटेरियल, याचं प्रत्येक गोष्टीत आपल्यामध्ये दुष्काळ पडताना पहा. आणि या जगाला सांगण्याची गरज नाही आहे. ज्यांनी प्रभूला ओळखलंय त्यांनी अगोदरच सावध व्हावं. आणि या गोष्टी आमच्या परिवारच्या लोकांना माहित आहेत, पण आज या तुम्ही पण माहित करा. हालेलुया, 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 हालेलुया. काय वचन म्हणतंय? कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, पण ह्या सर्व गोष्टी वेदनेचा प्रारंभ होत. म्हणजे ज्या वेळेस खाण्यापिण्याचे दुष्काळ पडतील तेव्हा लोक लढतील. समजतं? वेदनेचा प्रारंभ होतील. विचार करते बरे, मी भुकाचा मरत आहे आणि मला मिळत नाहीये. कोणी पेट्रोल साठी लढेल, कोणी डिझेल साठी लढेल, कोणी खाण्यासाठी लढेल, कोणी कपड्यासाठी लढेल. असे दुष्काळ पडतील. कोणी अन्नासाठी लढेल, कारण शेत पण पेटत आहेत. काही होणार नाही. भात
आणि दुष्काळ पडतील जाग्या जमिनीमध्ये, कदाचित पाणी पण पडणार नाही असे दिवस येतील. इराण मध्ये घोषणा झाली की आगीचा धूर आकाशात पोहोचलाय म्हणून पाणी पण पडणं संभव नाही. समजतं? गरमी वाढेल, राज्यावर राज्य उठतील, देशावर देश उठतील, वाटली जातील राष्ट्र राष्ट्र, कोणी कोणाचा राहणार नाही. पण विश्वासी लोकांना तुम्ही देवाचे हात म्हणून घाबरू नका. तुम्ही भले लोकांचे बनणार नाही, पण तुम्ही जिवंत देवाचे आहात म्हणून प्रार्थना करणारे घाबरू नका. शेवट काल येतोय, तर त्या शेवटच्या काळात पण प्रभूमध्ये विश्वासी राहा. अविश्वासी नका बन जा. स्वतःचा नाश करा. आणि पिणाऱ्या लोकांना आता समय खतम व्हायला आलाय. हे पिणं सोडा आणि स्वतःची जिंदगी बदलायला सुरुवात करा. पाप करणाऱ्या लोकांना शेवट समय आलाय. एवढ्यातच तुम्हाला स्वीकारणं येशूला योग्य आहे, नाही तर कठीण काळ येईल आणि असे दिवस येतील की येशूला मानून पण दिले जाणार नाही. समजतं? येशूला मानणं पण फार कठीण आहे. कदाचित प्रार्थनेत तुम्ही चोरी चुटकीने याल तर याल, नाही तर प्रार्थना सभावर पण दबाव येईल आणि प्रार्थना सभा पण एखाद्या समयी बंद केल्या जातील. ह्या गोष्टी विसरू नका. असे दिवस येत आहेत सगळा. आणि एवढ्यातच खरे विश्वासी बनून राहिला तर तुमच्या घरात पण तुम्ही बसून देवामध्ये टिकू शकता, बायबल वाचू शकता आणि येशूमध्ये कुठे राहून चांगल्या जीवनात जगू शकता. कारण हा कठीण समय येत आहे जगामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण पुढे बघूया, 8व्या मध्ये पाहूया. पण ह्या सर्व गोष्टी वेदनेचा प्रारंभ होत आपण 9व्या मध्ये जाऊया. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्र तुमचा देश करतील. काय वचन म्हणतं? काय वचन म्हणतं? तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील. कोणाचे हाल करण्याकरिता? जो व्यक्ती येशूला मानत आहे, ज्या व्यक्तीने येशूचा स्वीकार केलेला आहे, अशा व्यक्तीच्या विरुद्ध सगळी दुनिया उठेल. तुम्हाला धरून दिलं जाईल अधिकारी लोकांच्या हाती. अधिकारी लोक पण तुम्हाला सड्या मारतील. तुम्ही दुःख भोगाल, प्रभूसाठी भोगा. वचन म्हणतं माझ्या नावामुळे, येशू म्हणतो माझ्या नावामुळे लोक तुमचा देश करतील, लोक तुम्हाला मारतील, लोक तुम्हाला त्रास देतील. पण घाबरू नका. त्या काळात पण येशू आपल्या सोबत राहील जर आपण त्याच्यामध्ये विश्वासी राहिलो तर. आणि खरा विश्वासी कोण? जो परीक्षा बघेल तो. खरा विश्वासी कोण? ज्याला पकडून दिलं जाईल तो. खरा विश्वासी कोण? तुमच्या गावात तुम्हाला दोष लागेल ना, तू येशूकडे जात आहेस, तू ख्रिश्चन बनलेला आहेस, तुम्ही त्यावरून समजा तू खरा आहेस म्हणून तुला ख्रिश्चन दोष लागायला लागला. समजतं मी काय म्हणतो? पण देवा घाबरू नका. लोकांच्या या पोकळ धमक्यांना घाबरत जा नका. कुठे राहाल, एकटे राहाल ना तरी सांगा काय करायचे ते करा, पण मी माझ्या जीवाने आणि हृदयाने आणि मनाने आणि बुद्धीने आणि शक्तीने मी माझ्या देवावर प्रेम करत आहे. तर माझ्या हृदयात जे देवाचं प्रेम देवावर बसलेलं आहे ना, ते मी मेलो तरी निघणार नाही, कारण ते शरीरात नाही, माझ्या हृदयात आहे. मी नाही घाबरणार तुम्हाला. मला प्रभू पाहिजे, तुम्ही नका. अधिकारी लोक तुमची थट्टा करतील. एवढं काय, अशा कलिशांना बंद करण्यासाठी ते येतील. पण त्यावेळेस आम्हाला पण घाबरून चालता कामा नये आणि तुम्हाला पण नाही. ज्याला आत्मा वाचवायचा असेल, ज्याला स्वतःला वाचवायचं असेल, अशा व्यक्तीला काही पण हाल व्हायला लागतील ख्रिस्ताच्या नावामुळे, तरी ते बघून येशूमध्ये टिकून राहायला पाहिजे. नाही तर काही लोक काय होतात नाही का, करोनाच्या वेळेस काही काही सांगितलं तू इंजेक्शन नाही घेतलं असतं, राशन पाणी मी तुला देणार नाही. डरपोक लोकांनी काय केलं माहित आहे? त्या राशनासाठी 2 दिवसाच्या राशनासाठी येशूचा मार्ग बंद करून टाकला आणि संकट आल्यावर परत ते येशू मध्ये आले. मग त्या राशनाने का तुमचं दुःख हलवलं नाही? समजतं मी काय म्हणतोय? डरपोक लोक काय करतात माहित आहे? स्वतःमध्ये
हे घेत नाही की मी येशूला मानत नाही. एखाद्याने पातळी धमकी दिली ना तरी पण तुम्ही सांगा मी नाही येशूला मानणार. कोणी लाभ घातली ना तरी नाही मानणार. पण एक मी तुम्हाला उदाहरण देतोय, एक साक्ष सांगतोय. एक मुलगी होती आणि ती तिसरीला शिकणार होती. कितीला? तिसरी. कितवीला शिकत होती? फक्त तिसरी मध्ये. आणि या मुलीचा विश्वास प्रभू येशूवर एवढा मोठा होता की तिने आई वडिलांकडे पाहून विश्वास प्रभूवर केला नव्हता. तिने त्याच्या निर्माणकर्त्या देवाला पाहून त्या पोरीने येशूवर विश्वास केला होता. एक दिवस त्या गावामध्ये मोठं संकट आलं, समजलं. आणि येशूच्या नावामुळे लोकांची निंदा व्हायला लागली. लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली की तुम्ही येशूला मानत आहात आणि जर मानतच राहाल तर आम्ही तुम्हाला तलवारीने कापून टाकू. लोक म्हणाले आम्ही येशूला मानणारच, तुम्ही काही करा. पण काय झालं, लोकांनी अशा धमक्या दिल्या की रायफली आणल्या, पिस्तोल आणली, तरवारे आणल्या आणि येशूचा फोटो रस्त्यावर खाली टाकला. आणि त्या विश्वासी लोकांना सांगितलं तुम्ही या फटवावर चालायचं आणि थुंकायचं आणि सांगायचं आजपासून येशू आमचा देव नाही. जे लोक तरवारीला घाबरले, पिस्तोलाला घाबरले, त्या लोकांनी काय केलं, येशूच्या अशा फटवावर लोक थुंकले आणि पाय देऊन पुढे चालून गेले आणि म्हणाले आम्ही आजपासून मानणार नाही, पण तुम्ही आम्हाला मारू नका. पण जेव्हा तिसरीला शिकणाऱ्या मुलीचा नंबर आला त्या फटोवर चालण्यासाठी, त्यावेळेस या मुलीने काय केलं, फटवावर न चालता फटो उचलला आणि ओढणीने पुसला आणि येशूच्या फटवाला चुंबन घेतलं आणि त्या विरोधी लोकांना सांगितलं मी या येशूच्या फटवावरून चालणार नाही, कारण येशू कोणी मनुष्य नाही, येशू जिवंत देव आहे आणि मी त्याला हृदयात जागा दिलेला आहे. मी चालणार नाही येशूच्या फटवावरून. तेव्हा ते विरोधी लोक म्हणाले तू जर नाही चाललंस तर तू मुलगी असलीस तरी पण तुला आम्ही तलवारीने कापू. काय झालं, मुलगी म्हणाली या येशूच्या नावाकरिता मला मरायला लागलं ना तरी मी मरेन. त्यावेळेस त्या लोकांना राग आला आणि तिसरीला शिकणाऱ्या मुलीला तलवारीने 2 तुकडे करून मारलं. पण त्या मुलीचा आत्मा सरळ त्या शरीरातून बाहेर निघाला आणि मारणाऱ्या लोकांना आवाज देऊन म्हणाला अहो दुर्दशा करणाऱ्या लोकांनो, तुम्ही तर मला मारलं पण माझ्या शरीराला मारलं, पण माझा आत्मा आणि शरीर याचा जो मालक आहे ना तो माझा प्रभू आहे. तुम्ही मला मारून फार मोठं गुन्हा केलंय, मी तर शरीराने मेले पण माझा आत्मा शरीरात जात आहे देवाच्या स्वरूपात. मी तर चांगली पण तुमचं काय होणार. ती पोरगीचा आत्मा म्हणाला मी येशू ख्रिस्ताकरिता मेली पण माझा आत्मा तर स्वर्गात चालला, पण तुमचं काय होणार, तुम्हाला कुठे जागा मिळेल त्या नरकात. मग लक्षपूर्वक ऐका, येशूवर तुम्ही विश्वास केलेला आहे, तुम्ही विश्वास केलेला आहे म्हणून तुमच्या गावपाड्यात तुम्हाला सरलं जाईल, तुम्हाला दोष लावला जाईल, तुम्हाला गावाच्या बाहेर आणि नक्कीच बऱ्याच गोष्टीतून काढलं जाईल. येशूमुळे तुम्हाला सांगलं जाईल तुम्ही ख्रिश्चन बनलेला आहात, तुम्ही आमच्यामध्ये राहायचं नाही. आणि येशू ख्रिस्तामध्ये आल्यावर कोणी ख्रिश्चन बनत नाही. तर या लोकांच्या मनामध्ये सैतानाने विचार टाकले की ख्रिश्चन होतात लोक, ख्रिश्चन होतात. तुम्हाला काय सांगलं जाईल, तू ख्रिश्चन आहेस. येशू मध्ये ख्रिश्चन कोणी होत नाहीये माझ्या प्रियानो. येशू मध्ये फक्त जीवन बदललं जातं. पण येशूच्या नावामुळे जेव्हा तुम्हाला सल्लं जाईल, तुम्हाला दोष लावलं जाईल, तेव्हा ते दोष सहन करा आणि काही पण होईल तुमच्या शरीराचा आपण पर्वा करू नका. जर तुमच्या शरीराची तुम्ही पर्वा केली आणि शरीर वाचवण्यासाठी तुम्ही त्या लोकांना सांगितलं मी येशूला नाही मानणार, तर लक्षपूर्वक ऐका, तुमचं शरीर या पृथ्वीवर जोपर्यंत जिवंत राहत तोपर्यंत वाचेल, पण मेल्यानंतर तुमचा आत्मा आणि शरीर नरकात पडेल. पण तुम्ही शरीराला न वाचवण्यापेक्षा आत्म्याला वाचवण्यासाठी सांगाल काय करायचे ते करा. त्यावेळी शरीर कदाचित ते लोक नाश करतील, पण तुमचा आत्म्याला नाश कधी करता येणार नाही. तो आत्मा सरळ स्वर्गीय जिवंत देवाच्या राज्याचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन पुढे काय म्हणता आपण वाचूया. त्यावेळेस पुष्कळ जण अडखळतील. काय वचन काय म्हणतं, त्यावेळेस पुष्कळ जण अडखळतील आणि म्हणतील मी येशूला मानत नाही. घाबरतील लोक.
लोकांच्या तरवारीला, अधिकाऱ्यांच्या पोलीसगिरीला. आणि पोलीस असले तर काय होतं, ते पण माणूसच आहे. फक्त जिवंत देव फक्त एक आहे आणि तो प्रभू येशू आहे, आणि त्याला घाबरलं पाहिजे. जे लोक अडकतील ते लोकांची नावं घेतील. मी तर येशूमध्ये पूर्वी जात होतो पण आता नाही जात, पण तो जात आहे, त्याला पकडा. तुम्ही एकमेकाला दाखवून द्या, पण त्यावेळेस तुम्ही अविश्वासी असाल. तुमच्यावर दबाव येईल, त्यावेळेस तुम्ही लोकांना दाखवून द्या, तो मानत आहे, मी मानत नाही येशूला. पण असं कधी नका करता. तुम्ही मानत असाल तर डायरेक्टली सांगा, हा मी त्या प्रभूला मानतोय. जे होईल ते बघून घ्यायचं. हालेलुया, हालेलुया. असा विरोध वाढेल जगामध्ये की जास्ती फक्त येशूच्या मार्गात चालणाऱ्या लोकांच्याच मागे सैतान हात धुवू लागेल. फक्त येशूच्या लोकांना विरोध करण्याचा ठरवेल. तेव्हा घाबरताच नका. दुनियाच्या कोणत्या कोपऱ्यात असाल, तुमचा सेवक, तुमचा पास्टर तुमच्या बरोबर नसेल, घाबरू नका. ज्या जिवंत देवाला आपल्या हृदय दिलंय ना, तो देव तुमच्या पाठीशी उभा राहून तुमचं रक्षण करेल. पण त्याला जर तुम्ही सोडून देण्याचा निर्णय केला आणि त्याच्या विरुद्ध पोट दाखवलं, तर तो तुमच्या पाठीशी उभा राहील पण मदत करणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी परत एकदा वाचतोय. त्यावेळी पुष्कळ जण अडकतील, एकमेकास धरून देतील व एकमेकाचा देश करतील. काय होतील? अडकतील आणि सांगतील, मी येशूला मानत नाही. काय बोलतील? मी येशूला मानत नाही, मी येशूला मानत नाही. पण खरं पाहिलं तर तू येशूकडे येऊन बरा होत आहेस. पण त्या पोकूल अधिकाऱ्यांना घाबरून तुम्ही सांगाल, मी मानत नाही, मी मानत नाही. सांगा त्याला, मी मानतोय. जे हयाचं ते होईल. पण अविश्वासी बनवू नका. आणि तुम्ही अडकाला त्यावेळेस काय सांगाल, नाही काय, मी पूर्वी मानत होतो, आता मी मानत नाही. पण तो समोरच्या घरवाला मानतोय, त्याला पकडून द्या. तुम्ही त्याला पकडून द्या, त्याचा देश करा, त्याला दोष लावा. पण त्याला दोष लावून तुम्ही देवाच्या नजरेसमोर अविश्वासी बना. जो येशू करिता जेलमध्ये गेला असेल, जो येशू करिता अधिकाऱ्यांच्या हाताचा मार खाला असेल, तो व्यक्ती धन्य आहे. कारण स्वर्गाचे राज्य त्याचं आहे. कारण ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्याचा देश होईल, त्याचं स्वर्गाचं राज्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि वचन पुढे म्हणताय 12व्या मध्ये, आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळाची प्रीती थंडावी. सैतानाचा काळ जगात वाढलेला आहे. आणि अनिती म्हणजे नीतीचा काळ नाही, अनिती म्हणजे दुष्ट काळ. आणि या दुष्ट काळामध्ये जर तुम्ही आहात तर लोक तुमच्यावर प्रेम करणार नाही, दयामाया करणार नाही. तुम्ही येशूला मानत आहात ना, तर कोणाला तलवारीने पण घोसकलं जाईल. आणि काही लोकांच्या जीवनात असं घडायला लागलंय की कोण काही गरोदर बायांना पण मारलंय येशूला मानत आहेत म्हणून. पूर्वीचा समय तसा नव्हता, गरोदर बाईवर तरी दयामाया केली जात होती. पण आजच्या वेळेस बातमीवर तुम्ही पहा, एका ठिकाणी एक परिवाराने काय केलं, येशूला मारलं होतं. त्या भावाला तर मारलं लोकांनी, तर त्याच्या गरोदर बायकोला पण मारलं, पुरं मारून टाकलं. येशू ख्रिस्ताकरिता त्यांना मारलं गेलं. अशा गोष्टी होतील की लोक तुमच्याकडे दयामाया आणणार नाही. अनिती आहे, अशामुळे लोकांची प्रीती पूर्णपणे थंडावली आहे. लोकांमध्ये आता प्रेमाचं काही राहिलेलं नाहीये. फक्त ख्रिस्ताच्या लोकांमध्येच प्रेम दिसेल तुम्हाला, येशूच्या लोकांमध्येच प्रेम दिसेल तुम्हाला. नाही तर असू दे कोणत्याही पंथाची आणि असू दे कोणत्याही मार्गाची, फक्त दादागिरी दाखवतील आणि तुमच्या लाथा घालायला पण बसलेले आहेत. पण येशू मधले लोक तसे करत नाहीत, दुसऱ्यांचे लाभ खाणार. कारण त्यांच्यामध्ये आज पण जिवंत देवाचा काल आहे आणि त्यांना आज पण कळतं की माझा देव प्रेम आहे, पण मला पण प्रेमात राहणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणजे तुम्ही नक्कीच जर या शेवटच्या कालामध्ये देवावर प्रेम करत असाल तर तुमच्यातली प्रीती कोणासाठी थंडावली जाणार नाही. तुम्ही लोकांवर प्रेम कराल, लोकांशी चांगले राहाल, लोकांशी चांगले वागाल, लोक तुम्हाला सलतील, लोक तुम्हाला येशूच्या नावामध्ये दोष लावतील, पण तुम्ही त्यांच्यावर काही न बोलता त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करा. आणि हे आहे प्रेम आहे देवाचं.
हालेलुया, हालेलुया. पण समोरच्या व्यक्तीमध्ये सैतानाचा काल असेल म्हणून तो तुमच्यावर दयामाया करणार नाही. तो तुम्हाला भर रस्त्यामध्ये एका ठोक मारेल, तुमच्या विरुद्ध बोलेल, तुम्हाला गलत सांगेल, तुम्हाला चुकीचं सांगेल. तर तुम्ही त्यांना चुकीचं सांगू नका, कारण तुम्ही देवाच्या प्रेमाची लोक आहात. जगामध्ये अनिती वाढेल पण तुमच्यात वाढू नये. आणि तुम्ही शेवटपर्यंत कोणाला काही मदत करत आहात तर ती करत राहा. लोक तुम्हाला ही मदत करवण्यासाठी मग थांबवून टाकतील हा आणि सांगतील तू येशूच्या नावामुळे त्यांना मदत करतोस पण याच्यावर तुला पैसे मिळत असतील. पण तसं काही नाही आहे. कोणाला एवढं आवड आहे पैसे देण्याची, पण जो देवाचं वचन पाळतो ना तो गरिबांना मदत करतो. बाहेर रस्त्यात तुम्ही कोणाला मदत कराल ना तर ती मदत पण अडवली जाईल. असा कार्य जगात वाढलेला आहे. पण तुम्ही तरी पण प्रेम करा, तरी पण चांगल्या लोकांशी जगायला सुरुवात करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि वचन शेवटच्या वाक्यामध्ये म्हणतंय, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच करेल. शेवटपर्यंत कुठे टिकायचं? जगात नाही, प्रभू येशूवर विश्वास करून. कोणावर? कोणावर? प्रभू येशूवर विश्वास करून टिकायला लागेल. आणि या विश्वासाच्या कालामध्ये तुम्ही लढायांच्या अफवा ऐकाल, भांडणांच्या अफवा ऐकाल, येशूच्या नावाला विरोध करण्याच्या अफवा ऐकाल आणि महा भयानक गोष्टी ऐकाल. पण तरी पण तुम्हाला टिकणं गरजेचं आहे. नाही टिकला तर तुम्ही करणार नाही. करण्याचा अर्थ आहे स्वर्ग राज्यात जाणं. आणि येशूने एका ठिकाणी सांगितलं की ज्या वेळेस मी जगाचा न्यायाधीश बनून परत या पृथ्वीवर येईन तेव्हा तुमच्यामध्ये मला विश्वास आढळेल का? ज्याच्यामध्ये विश्वास आढळणार नाही तो व्यक्ती कधी तरणार नाही. येशू येईपर्यंत आपल्यामध्ये विश्वास आढळायला पाहिजे. तर मेहनत घ्या प्रभूमध्ये वाढण्यासाठी. जगामध्ये जास्त राहू नका. आता बायबल मध्ये उतरायला सुरुवात करा, कारण हे जग आहे तसे टिकून राहणार नाहीये. जगाची संपत्ती पण तुम्हाला टिकून भरवू शकणार नाही. तुम्हाला टिकायचं असेल तर बायबल म्हणतं आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल पण देवाचं वचन नष्ट होणार नाही. तर वचनात वाढाल तरच तुम्ही शेवट कालापर्यंत टिकून राहाल. आणि टिकायचं असेल तर देवाच्या वचनात रुजायला सुरुवात व्हा. नुसतंच नका प्रार्थने घेऊ आणि नुसतेच नका टाळ्या मारू आणि नुसतेच नका देवाची महिमा करू. काहीतरी देवाच्या राज्यामध्ये शिका आणि आपलं जीवन तसंच बनवा पवित्र. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि वचन शेवटच्या वाक्यात आता म्हणतंय, सर्व राष्ट्र साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल तेव्हा शेवट होईल. परत एकदा वाचतोय, सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल तेव्हा शेवट होईल. राज्याची सुवार्ता म्हणजे प्रभू येशूची सुवार्ता.